अर्थ खातं अजित पवारांना मिळणार तर गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार। सूत्रांची माहिती। नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होणार। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, आज रात्री उत्तर मिळण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेवर रात्री 9 वाजता दिल्लीमध्ये बैठक। फडणवीस, शिंदे, अजितदादांशी अमित शहा करणार चर्चा। शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा। राष्ट्रवादीत तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तर सेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता। दिल्लीला रवाना होण्याआधी शिंदेंची शिवसेना नेत्यांसोबत वर्षावर खलबतं। मंत्रिपदांसह बैठकीत नेमकी काय भूमिका मांडायची यावर चर्चा। अति आत्मविश्वास काँग्रेसला नडला। उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं असतं तर 5% मतदान वाढलं असतं। अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर चिल्लर गोष्टींमध्ये पडायचं नाही, पटोलेंचा पलटवार। मतदानाची वेळ संपल्यानंतर 7.83% मतांची वाढ झालीच कशी, नाना पटोलेंचा सवाल। वाढीव मतदान झालेल्या केंद्रावरचं व्हिडिओ फुटेज जारी करण्याची ही मागणी। पुण्यातल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून पराभवाचं चिंतन, पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त। आगामी निवडणुका उत्साहात लढवण्याचा मनसेचा बैठकीमध्ये निर्धार। महाराष्ट्रातल्या विजयानंतर अजितदादांचं टार्गेट दिल्ली, विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा। लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचाही निर्धार। खासदार म्हणून शपथ घेताना प्रियंका गांधींच्या हाती संविधानाची प्रत, तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांची मराठीमधून शपथ। हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। इंडिया आघाडीचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित। नालासोपाऱ्याच्या अग्रवाल नगरीतील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार पालिकेकडून तोडक कारवाई। कचराभूमी सांडपाणी प्रक्रियेसाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम। शेअर बाजारामध्ये मोठी पडझड, सेन्सेक्स 1190 अंकांनी कोसळला। निफ्टीतही 360 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।